हेच अजूनही मी विनंती करतोय ओमसागर ब्राह्मणगाव संघाला की आपण या ठिकाणी चेअर्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत, आपण येऊन या ठिकाणी आसान असते बा. जाऊया आपण यथोचित मान सन्मानाकडे. येस, जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. प्रथमतः स्वागत आणि सन्मान केला जाईल अमोल रायात साहेबांचं. आपण साहेब पुढे या, आपला यथोचित मान आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. भरपूर मोलाचं सहकार्य या स्पर्धेला मात्र दिलं गेलंय. मी विनंती करतोय किरण धुमाडा यांच्या शुभ हस्ते माननीय श्री अमोल रायात साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ऑन स्क्रीन वरती आपण बघू शकाल मॅन फ्रॉम बापाणे अमोलजी रायात साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत समारंभ या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिला यशोतीच मान सन्मान केला जातोय. मायाची हूप देणारी शाल आणि या स्पर्धेचं मात्र सन्मान चिन्ह त्यांना दिलं गेलंय. भरपूर सहकार्य या स्पर्धेला मात्र बघायला मिळालं. त्यानंतर संकेत मानकर यांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय योगेश भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या साहेबांचा करायचा आहे यथोचित मान सन्मान. या साहेब आपण पुढे या, आपलाही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. योगेश भोईर यांच्या शुभ हस्ते जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे, मायेची हूप देणारी शाल त्यांच्या शरीरावरती मात्र टाकली जाते. आणि या वेळेला जर बघितलं तर या स्पर्धेचं मात्र एक सन्मान चिन्ह म्हणून ओळख म्हणून त्यांना मान सन्मान चिन्ह हे दिलं गेलंय. त्यानंतर कुमार तुलसीदास बीज यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय राहुल पाचमारे यांच्या शुभ हस्ते तुलसीदास बीज यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. बघितलं तर या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं आहे. तुलसीदास बीज जे याच विभागाला बिलॉंग करतात, याच गावावर मात्र बिलॉंग करतात, त्यांचाही या ठिकाणी राहुल पाचमारे यांच्या माध्यमातून मात्र यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. यस, विनंती असेल मान्य श्री किरण तुंबडा आपल्याला आपण या मांडीवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. त्यानंतर राजगुरू साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेब आपण पुढे या. गुरुनाथ दुमाळा यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. या स्पर्धेकरिता 3 दिवस मात्र चेंडूची उपलब्धता करून दिली गेली. त्यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची हूप देणारी शाल आणि एक या स्पर्धेचं सन्मान चिन्ह त्यांना दिलं जात आहे. त्यानंतर समीर ठाकरे यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. समीर ठाकरे यांचाही यथोचित मान सन्मान केला जाईल. यज्ञेश धुमाडा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते समीर ठाकरे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची हूप देणारी शाल आणि त्याच्यानंतर एक या स्पर्धेचं ओळख देणारं सन्मान चिन्ह. त्यानंतर सुरेश वाघे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेब आपण हे पुढे या. सुरेशजी वाघे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. लक्का धुमाडा ज्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे.
आपण बघता आई माऊली नागले या संघाने आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा यथोचित मान सन्मान होतोय मान्यवरांचा टाळ्यांचा गजर सुद्धा होताना दिसतोय त्यानंतर मान्य श्री युवराज जाधव साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल मी विनंती करतोय जिग्नेश जाधव याला की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे जिग्नेश आपण पुढे या जितेश आपण पुढे या आणि साहेबांचा आपल्या शुभ हस्ते मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे मायेची उब देणारी शॉल आपण बघताय आणि या स्पर्धेचं ओळख म्हणून हे सन्मान चिन्ह मात्र साहेबांच्या शुभ हातामध्ये मात्र दिलं जात आहे त्यानंतर मान्य श्री गणपत धुमाडा यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल मी विनंती करेल गुरुनाथ धुमाडा आपल्याला की आपल्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे क्रिकेट प्रेमी आहेत आणि नक्कीच या आजच्या दिवसामध्ये त्यांनी अनमोल वेळ मात्र या स्पर्धेला दिला गेला आणि या गुरुनाथ धुमाडा यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय त्यानंतर लक्का धुमाडा साहेबांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल मी विनंती करतोय कल्पेश भोईर आपल्याला की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे कल्पेश भोईर यांच्या माध्यमातून 40+ म्हटलं तर नागले गावातून नेहमीच कळत असतात क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचाही या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय त्यानंतर या स्पर्धेला 3 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका अदा केली अतिशय चांगले डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवले गेले त्यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल प्रथमतः देवानंद वळवी आपण या आपलाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल 3 दिवस विचार केला तर उन्हाची तीव्र अशी उन्हाची प्रभावता मात्र जाणवत होती मात्र अख्खा दिवस पूर्ण दिवस उन्हामध्ये उभं राहणं काही खाऊ गोष्ट नाही आहे मात्र ते करून दाखवलं गेलं आमच्या पंचांनी त्यांचंही या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल मी विनंती करतो महेश जाधव आपण या महेश जाधव आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी देवानंद वळवी पंचांची भूमिका मात्र अद्यावत केली होती त्यांचाही या ठिकाणी मान सन्मान केला जाईलच टाळ्या नक्कीच वाजल्या जातील कारण की अतिशय जबरदस्त पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी साध्य केली होती त्यानंतर संतोष वळवी या ठिकाणी असतील तर प्लीज या मला तरी वाटते की ते निघून गेलेले आहेत मात्र त्यांनीही या स्पर्धेला अनमोल वेळ दिला गेला आणि पंचांची भूमिका अद्यावत करत असताना त्यांचंही या ठिकाणी आई माऊली नागलेच्या वतीने मात्र आभार व्यक्त करतोय खूप सुंदर त्यांनी ही पंचांची भूमिका मात्र प्राप्त केली त्यानंतर विजयजी भोळे सरांना विनंती करतोय की आपलाही यथोचित सन्मान केला जाईल 3 दिवस अतिशय जबरदस्त समालोचन ऐकायला मिळालं जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये आणि विनंती करून कुणाल धुमाडा आपल्याला की आपल्या शुभ हस्ते विजयजी भोळे सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे समालोचक च्या पटलावरती मात्र कार्यरत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मात्र नेहमी चांगले चांगले सल्ले देत असतात आणि त्यांच्या मुखातून नेहमी चांगली वाणी आपल्याला ऐकायला मिळते असे जवळचे आमचे मित्र विजयजी भोळे सरांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय त्यानंतर DBN लाईव्ह म्हणून प्रशांत भगत यांना मी पुढे बोलवेन की आपलाही या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल प्रीत पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांचाही या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जाईल स्वागत केलं जाईल काय जबरदस्त DBN लाईव्हच्या माध्यमातून मात्र एक एक क्षण जे असतात ते अतिशय जबरदस्त पद्धतीने टिपले जातात
तर विनंती करतोय तुषार चौधरी आपल्याला आपले शुभ हस्ते या ठिकाणी DBN लाईव्हचा या ठिकाणी करूया आपण मान आणि सन्मान. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी ही दर्जेदार DBN लाईव्हची बघायला मिळत आहे, म्हणूनच त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. गुरुनाथ धुमाडा यांचाही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. काय जबरदस्त या ठिकाणी बघितलं आपण तर 3 दिवस अपार केलेली मेहनत मात्र आज बघायला मिळाली. विशाल भोईर याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माननीय श्री गुरुनाथ धुमाडा यांचा करायचा आहे यथोचित स्वागत आणि सन्मान. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि अपार केलेले कष्ट मात्र आज कामी आलेत आणि ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने बघायला गेली तर पार पडली गेले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गुरुनाथ धुमाडा यांचा या ठिकाणी होतोय यथोचित मान आणि सन्मान. चला त्यानंतर आणखी एक मुख्य सन्मान आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत. गेल्या 2 दिवस या स्पर्धेचं मात्र अतिशय जबरदस्त वर्णन केलं गेलं ते म्हणजेच आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर राहुल चांदेर. राहुल चांदेर सरांना देखील विनंती करतोय आपण या ठिकाणी पुढे या, आपला देखील तुझे सन्मान हा केला जाईल. आणि हा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय महेश जाधव यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. जबरदस्त समालोचक ऐकायला मिळालं, उभरते समालोचक आहेत आणि निश्चितच त्यांच्या मुखातून आपण चांगलं समालोचन या ठिकाणी ऐकलं. राहुल अंधेर सरांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर आयोजकांच्या वतीनं सर्वांचा मात्र मान सन्मान हा झाला आहे असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. आणि चुकून कोणाचं जर मान सन्मान करायचं राहिलं असेल तर आयोजकांच्या वतीनं क्षमा मागतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. चला या ठिकाणी आपण जाणार आहोत आता मात्र बक्षीस समारंभाकडे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अविनाश किनी. चला अविनाश किनी आपण या. चांगले बॅटिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती आपण पाहिलं तर मग जगदंबा स्पोर्ट पिंपरीपाडा टीमला मात्र पराभूत केलं गेलं. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता राजगुरू साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र वितरित करायचा आहे. चला त्याचनंतर आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये आपण पाहिलं तर मग या ठिकाणी 3 संघ पुढे आलेले आहेत आणि 3 संघातून मात्र एका खेळाडूचं नाव मात्र आपण जाहीर करायचं आहे. एनी गेस कोणी ओळखू शकेल का उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? चला एनी गेस ओळखायचं आहे. ही तर मजा आहे मित्रांनो. यस अविनाशचं नाव येते. यस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिस्टर अविनाश किनी. आणि ही ट्रॉफी आपण पाहिले तर मग स्वर्गीय सुनंदा दत्तात्रय ठाकरे यांच्या स्मरणार्थ सौजन्य समीर दत्तात्रय ठाकरे याचकडून ही आलेली आहे आणि त्यांनाच विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे आपल्या शुभ हस्ते मात्र वितरित करायची आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची मिस्टर अविनाश किनी या खेळाडूला. त्यानंतर आपण जातोय आता मात्र उत्कृष्ट गोलंदाज. चला आता उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे ओळखा पाहू. धीरजचं नाव येते. जगदंबा स्पोर्ट पिंपरीपाडा टीम गण. इकडे सायना स्पोर्ट नवीन पाडा. जयेशचं नाव येते इकडे. ओम सागर रामन गाव टीम कडे आपण पाहिलं तर मग उत्तमचं नाव आलंय परंतु खऱ्या अर्थानं 5 मॅच तो खेळलाय. 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. तो खेळाडू आहे मिस्टर धीरज दिंडा. आई माऊली चषकातील उत्कृष्ट गोलंदाज ठरला गेलाय धीरज दिंडा हा खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन धीरज. सूरज बीज प्लीज आपण या ठिकाणी यायचंय. सूरज बीज या ठिकाणी आपण पाहिलं
गोलंदाजासाठी जी ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे सौजन्य तुळशीदास वीज उर्फ मामू यांच्याकडून आलाय आणि ते ठिकाणी निश्चित उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मात्र वितरित करायची आहे मिस्टर धीरज धिंडा या खेळाडूला. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग उत्कृष्ट फलंदाज. चला आता मात्र मजा येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज कोण ओळखू शकेल का? 3 नावं आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर संतोष वळवीचं नाव, दुसऱ्या बाजूने अविनाश किनिये आहे आणि त्याच्यानंतर अतुल सुरुंग देखील आहे त्या रेस मध्ये. चला ओळखा पाहू कोण. अतुलचं नाव इथे परंतु 6 मॅच मध्ये 82 रन बनवणारा खेळाडू म्हणजेच मिस्टर अविनाश किनी, सायना स्पोर्ट नवीनपडा टीमचा खेळाडू. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे माननीय श्री संकेत मानकर यांच्याकडून. तर मी त्यांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ती अविनाश किनी याला प्रदान करावी. अतिशय जबरदस्त ट्रॉफीज आपल्याला या मान्यवरांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. सो अविनाश किनी ठरतायत बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंट. चला यानंतर आपण देणार आहोत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि ते पारितोषिक जात आहे ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव या टीमला. चला ओम सागर ब्राह्मणगाव टीम आपण यायचं आहे. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर मग उत्तमकडे थोडासा परफॉर्मन्स खराब झाला त्याच कारणास्तव त्याला मात्र टार्गेट केलं गेलं त्यांच्या टीमनं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, चुका या भरपूर होत असतात परंतु पुढच्या वेळेस मात्र त्या चुका सुधारा आणि एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न सातत्याने करा हीच अपेक्षा या ठिकाणी तुम्हाला देखील. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगदेव देखील आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग बाला आले, त्याच्यानंतर उत्तम देखील आले ट्रॉफी घेण्यासाठी. आई माऊली चषकातील आपण पाहिला तर नंबर 3चं पारितोषिक जाते ते म्हणजेच ओम सागर स्पोर्ट ब्राह्मण टीमला आणि हे पारितोषिक देण्याकरिता लक्का दुमाडा आणि युवराजजी जाधव आणि त्याच्यानंतर गणपतजी दुमाडा यांना विनंती करतोय. सर्वांना चौघांना देखील विनंती करतोय आपण चौघेजण या ठिकाणी पुढे या. चौघांना विनंती करतोय आणि निश्चितच ही नंबर 3 क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग हे पारितोषिक जे आहे कॅश प्राइज आहे ते देखील दिलं जाते. आणि ही ट्रॉफी आपण पाहिली ना तर मग संतोषजी विश्वीकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आई माऊली चषका. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज आपण या ठिकाणी पाहिला तर मग ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमसाठी देखील 3 क्रमांकाचं पारितोषिक मात्र त्यांना या ठिकाणी निश्चितच दिलं जातं. आजच्या दिवसामध्ये सुंदर खेळ मात्र त्यांचा देखील पाहायला मिळाला होता आज या आई माऊली चषकामध्ये. चला त्याच नंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं खऱ्या अर्थानं संतोषजी विश्वीकर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु अमोल रायत या ठिकाणी आहेत आणि अमोल रायत यांनी देखील चांगलं सहकार्य या ठिकाणी केले या स्पर्धेला. आता मात्र जाऊया आपण नंबर 2 क्रमांकावर राहणारी टीम म्हणजेच जगदंब स्पोर्ट फेंढरीपाडा. चला जगदंब स्पोर्ट फेंढरीपाडा टीम आपण देखील या. आणि सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं ना 2024-2025 मध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नंबर 1 ची टीम कोणती आहे तर ती म्हणजेच जगदंब स्पोर्ट फेंढरीपाडा. यंदाच्या वर्षामध्ये 5वं बक्षीस हे त्यांनी पटकावलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी देखील. आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलंय अविनाश ठाकरे जे सचिव आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण डेटा त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं आमच्यापर्यंत माहिती येते. आणि हे पारितोषिक देण्याकरता समीरजी ठाकरे, तुळशीदास बीश आणि राजगुरू यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र या ठिकाणी द्यायचं आहे. जबरदस्त खेळ राहिला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघानं. मात्र या वेळेला जर बघितलं तर 2024-25 चा जो सीझन होता
त्या सीझन वरती मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 1 नंबर वरती हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. चला या ठिकाणी आपण पाहिलं तर एकदम स्फोट पेंडुपाडा टीम सध्या तरी वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये नंबर 1 वरती रँकिंग करते. 2024-25 चा जर आपण कालावधी पाहिला तर सध्या तरी त्यांच्या नावावरती 5 पारितोषिक मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. चला आता मात्र आपण जातो पुढच्या पारितोषिकाकडे. मॅन ऑफ द सिरीज. चला आता मात्र मॅन ऑफ द सिरीज कोण आहे ओळखा पाहू. पुन्हा एकदा त्याच तिघांचं नाव मात्र पुढे आलंय. एका बाजूने संतोष वळवी, दुसऱ्या बाजूने अविनाश किनी आणि अतुल सुरूंचं देखील नाव आहे. पॉइंट आहे 324. 6 विकेट, 94 रन्स. तो आहे मिस्टर अतुल सुरुंग. आणि मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिली तर जी ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर केली आहे सौजन्य गुरुनाथ देव दुमाड यांच्या माध्यमातून, आणि त्यांना या ठिकाणी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र आहे ते द्यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन अतुल. आपल्याकडे थोडासा वेळ आहे मात्र कुणाला थांबवलं नाही. तू उभरता सितारा आहेस आणि चांगला खेळ मात्र तुझ्या माध्यमातून सातत्याने होत असतो. सर्वप्रथम कसं वाटलं या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मिळाली गेली? खूप छान वाटते. निश्चितच कोणाला डेडिकेट करणार आहेत? मम्मी पप्पांना. क्या बात आहे. एकंदर या ठिकाणी आपण पाहिलं तर तुमची टीम रनर अप राहिली गेली आहे. कुठे चुका निश्चित झाल्या गेल्या या मॅच मध्ये? काय नाही, आमची बॉलिंग जरा खराब झाली आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही नंतर. निश्चितच बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. मित्रांनो हा होता अतुल सुरुंग. त्याने आपण पाहिलं तर मग आई माऊली चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब मात्र पटकावलाय. चला आता मात्र चॅम्पियन टीम म्हणजेच आई माऊली चषकाचा राजा कोण, तर ती टीम आहे साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा. कॉंग्रॅच्युलेशन साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा. अप्रतिम परफॉर्मन्स राहिला तुमचा देखील या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये. आपण पाहिला तर मग साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा टीमचा काय जबरदस्त खेळ राहिलाय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 टीम आपण पुढे पाहिल्या होत्या. चिरमाई स्पोर्ट कासार वडवली अँड साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा हा संघ निश्चितच पाहिला होता, परंतु चिरमाई स्पोर्ट कासार वडवली टीमला मात्र पराभूत केलं आणि सुपर 3 मध्ये पोहोचले गेले. तर नुसते सुपर 3 मध्ये पोहोचले नाही तर मग त्यांनी आई माऊली चषकाचा पहिला कप देखील उचललाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा टीमला देखील. आणि हे लक्की मॅन आहे, लक्की डॉग आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही पहिल्या दिवसामध्ये आलात ना तेव्हापासून तुमच्या मागे आहे. कारण माझं देखील लक्ष होतं याच्यावरती आणि तुम्ही मात्र त्याला सोबतच घेऊन आल्यात. चला हा पारितोषिक देण्याकरता अमोलची रायत, संकेत मांडकर, मयूर अन्सारी यांना विनंती करतोय आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. एक विवेक वाघ देखील असतील, आपण देखील या. साईबाबांच्या नावानं खेळणारी ही टीम आपण या ठिकाणी पाहिली आहे. साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म तस्मे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. आणि साईबाबांच्या नावाने खेळणारी साईनाथ स्पोर्ट नवीनपाडा टीम आपण पाहिली आहे. तर आई माऊली चषकाची प्रथम ट्रॉफी मात्र त्यांनी या ठिकाणी उचललंय. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा. अविनाश किनी आपण या ठिकाणी थांबायचं. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अविनाश किनी म्हटलं तर मग टेनिस विश्वातील एक मोठं नाव आहे आणि आज त्याचा खेळ आपल्याला दमदार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे.
शेवटची मॅच होती आणि शेवटच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. एकंदर या स्पर्धेमध्ये तुम्ही अतिशय चांगला खेळ मात्र केला आहे. या खेळीबद्दल काय म्हणतील? टीमकडूनच मला अगोदरच सांगितलेलं गेलं की तू लास्ट परत राहा, लास्ट परत जो परत तू आऊट नाही तो परत आपण जिंकणार, ह्याच्या इष्टेने मी लास्ट परत राहिला आणि आपलं खेळ. ओके, थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही पटकावलंय. आज गावामध्ये जल्लोष असेल का? हो, नक्कीच. खूप आम्हाला सपोर्ट करतात गावातले. तर यश, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं तर ही स्पर्धा मात्र अतिशय जबरदस्त यशस्वीरित्या मात्र पार पाडली गेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहिलं तर आई माऊली स्पोर्ट नागल्ले टीमचं देखील कौतुक करायला लागतील, ज्या अनुषंगाने ही स्पर्धा त्यांनी मात्र या ठिकाणी भरवली आणि एक यशस्वी स्पर्धा म्हणून संपन्न केली. त्यांचं देखील आभार. त्याचनंतर आम्ही थांबतो, तुम्ही थांबू नका. राहुल अंधेर आणि मी विजय भोई, आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागतोय आणि आम्ही या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय आदिवासी, जय क्रिकेट. थँक्यू.